माजला भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी अवतार घेतला. कंसासारखा दैत्य माजला भगवान श्री गोपाल कृष्णांनी अवतार घेतला. आणि अब्दुल्लासारखा दैत्य माजला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेतला. आणि औरंग्यासारखा दैत्य माजला माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अवतार घेतला. तुम्हाला आम्हाला भगवान श्री रामचंद्र प्रभू जितके महत्वाचे, भगवान श्री गोपाल कृष्ण जितके महत्वाचे, भगवान श्री विठ्ठल जितके महत्वाचे, तितकेच महत्वाचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पण महत्वाचे. कोणी जर विचारलं कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी, कोण आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुमच्यासाठी, तर उत्तर देऊन टाकलं पाहिजे छत्रपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साक्षात आमच्यासाठी देवच आहेत, वेगळे नाहीच आहेत. आमचा देवच आहे शिवराय, आमचा देवच आहे. धर्मवीर छत्रपती शंभूराजे आमचे देवच आहे. दुर्दैव असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हटलं की काहींचं मूळव्याध उठते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनाही देव म्हटलं की काहींचं मूळव्याध उठते. आता ते येड्यांना कोण सांगणार? त्यांची तक्रार अशी आहे की तुम्ही शिवरायांना देव म्हणून त्यांचं कर्तृत्व कमी करताय. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना देव म्हणून त्यांनी जे कर्तृत्व गाजवलंय त्याचं महत्व कमी होत आहे. अरे येड्या, कर्तृत्व गाजवल्यावरच या हिंदुस्थानानं समोरच्या व्यक्तीला देवत्व बहाल केलंय. आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी ते कर्तृत्व गाजवलं, कर्तृत्व सिद्ध केलं आणि म्हणून प्राप्त झालेलं आहे देवत्व त्यांना. तुम्ही नाही थांबू शकत आता त्यांना देव बनण्यापासून. आम्हाला माहित आहे की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रच संपवून टाकायचं आहे का? शिवराय शिकवले तर शौर्य संचारताय. तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र घराघरात पोहोचूच द्यायचं नाही का? शंभूराजे जर कळाले तर वीरत्व संचारताय, शौर्य संचारताय. हे सगळे षडयंत्र आम्हाला कळून चुकले. पण हिंदू विरोध्यांनो, तुम्ही खूप मागे पडलात. आता तुम्ही नुसतं म्हणताय शिवरायांना देव बनवू नका, शंभूराजांना देव म्हणू नका. आम्ही लय पुढे गेलो रे. आता तर आम्ही शिवरायांची, शंभूराजांची गावागावात आरती सुद्धा सुरू केली. अरे तुम्ही काय म्हणता देव बनवू नका? आम्ही बनवला शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नर राक्षसांचा करोनी संवार, धरणी मातेचा तू केला उद्धार. आणि पुढे जय देव जय देव जय शिवराया, आणि आलो तव द्वारी आरती गाया. शिवराय देव झालेत. हिंदू विरोधांना तुम्ही मागे पडलात. शंभूराजे सुद्धा देव झाले, त्यांची सुद्धा आरती गावागावात होतीये. अहो ताई साहेब आता बोलल्या की सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. ही जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची. हा पराक्रम या महाराष्ट्राच्या मातीत जर कोणापासून आला तर तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांपासून आला. तुमचं आमचं अहो भाग्य आहे की आज या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्तानं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आज आपण सगळे महाराजांप्रती नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहू शकलो. हे आपलं अहो भाग्य आहे. काय पराक्रम, काय पराक्रम. अहो त्या व्यक्तिमत्वानं मिळालेल्या आयुष्याचं सार्थक कसं करायचं असतं ना, ते उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. वयाच्या 2च वर्षाचे होते हो
जन्मदात्री निवर्तली सईबाई आईसाहेब दुर्धर आजार झाला. 2च वर्षाच्या असताना आई सोडून गेली. सगळी नाती गोटी संपली तरी चालतात हो, पण ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई मरण पावते ना, तो तुमच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा दिवस असतो, काळा दिवस असतो. ज्याची आई मेली त्याच्या आयुष्यातील प्रेमाचा, सुखाचा, आनंदाचा समुद्र आटला. मातृदेवो भव आपल्याला शिकवलाय. आईपेक्षा दुसरं दैवत या जगाच्या पाठीवर मोठं नसतं असं आपल्याला शिकवलं. पण शंभू राजांची आई अवघ्या 2 वर्षाच्या असताना निवर्तली. राजमाता जिजाऊबाई साहेबांचे सर्वात मोठे उपकार जर काय असतील या महाराष्ट्रावर, तर राजमाता जिजाऊबाई साहेबांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आई म्हणून, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊबाई साहेबांनी आजी म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा घडवलं. त्या मातेनं 2 नरसिंह या मातीला दिले. आणि म्हणून आपण गावागावात जे जाऊन सांगतोय ना, ते कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरंच असणार आहे. काय शिवराय शंभूराजे जन्माला यावे असं वाटत असेल तर अगोदर राजमाता जिजाऊच जन्माला घालावी लागते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. शेवटी एक स्त्रीच संस्कृती वाचवू शकते, धर्म वाचवू शकते, राष्ट्र वाचवू शकते. नरसिंहाची फौज घडवण्याचं काम, त्यांना जन्माला घालण्याचं काम एक माता करत असते. राजमाता जिजाऊबाई साहेबांनी ते केलं. दाराऊ माता गाड्यांचं दूध पाजलं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज लहानचे मोठे होत आहे. अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जगातल्या विविध भाषा बोलता येत होत्या. त्यांना संस्कृत येत होती, मराठी येत होती, पोर्तुगाली येत होती, इंग्रजी येत होती. जगातल्या विविध भाषांवर प्रभुत्व मिळवलं. जगातली सर्वात कठीण भाषा म्हणून ओळखली जाणारी संस्कृत भाषा, त्या भाषेमध्ये बुधभूषणम नावाचा ग्रंथ निर्माण करणारा राजा म्हणजे माझे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहे. आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की समाजामध्ये काही माणसांच्या अंगात ताकद असते पण डोक्यात अक्कल नसते. काहींच्या डोक्यात अक्कल असते पण अंगात रग नसते. पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं व्यक्तिमत्व आहे जे शस्त्र आणि शास्त्र पारंगत आहे. ज्यांना शास्त्रही कळाली आणि ज्यांना शस्त्रही कळालं. पराक्रमी होते, बलदंड शरीर कमावलं. अहो आपल्याला माहित असेल की औरंगजेब जो होता त्याचा प्रभाव इतका होता या हिंदुस्थानामध्ये. अहो मेलाय तरी शिल्लक आहे. तुम्ही विचार करा किती वर्ष लागली आपल्याला त्या औरंगाबादचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करायला. आणि कायदेशीररित्या 2022 मध्ये त्या जुन्या औरंगाबाद शहराचं नाव आपण धर्मवीर छत्रपती संभाजीनगर केलं तरी या हिंदुस्थानामध्ये त्या औरंगजेबाच्या ज्या नाजायज औलादी शिल्लक आहेत त्या आजही संविधानाचा आदर न करता, कायद्याला न जुमानता त्या शहराला औरंगाबादच मानताय. म्हणजे अजूनही त्या क्रूर औरंगजेबाचा प्रभाव या मातीत शिल्लक आहे. पण बघा तुम्ही तो जो औरंगजेब होता तो औरंगजेब अफजुल्ल्याला घाबरायचा. मी तुम्हाला माझ्या राजाचं महत्व सांगतो फक्त. एवढा मोठा असणारा औरंगजेब, एवढा क्रूर असणारा औरंगजेब, बादशाह असणारा औरंगजेब अफजुल्ल्याला टरकायचा. पण ज्या अफजुल्ल्याला औरंगजेब टरकायचा त्या अफजुल्ल्याला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 मिनिटात ठोकून टाकला. त्या राजा
आणि अशा पराक्रमी व्यक्तिमत्वाच्या पोटी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आहे. आणि माझ्या मायबापांनो, आपण कधी कधी म्हणतो त्याला काय कमी आहे, ते मोठ्याच्या घरात जन्माला आलं, त्याला काय कमी आहे, त्यांच्या घरात पहिल्यापासूनच सत्ता आहे. आपण सरळ सरळ बोलून जातो. पण सांगू, मोठ्याच्या घरात जन्माला आल्यानंतर आहे ना, जबाबदारी सुद्धा कितीतरी पट वाढून जाते. आणि ती जबाबदारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची वाढून गेली हो. लहानपणापासून आजूबाजूला जेवढे म्हणून कोण माणसं भेटले, एकच वाक्य, बाळा तुझा बाप लय मोठा आहे बरं, बाळा तुझ्या बापाचं साधू संतांनी कौतुक केलं, तुझ्या बापाचं माता भगिनींनी कौतुक केलं, तुझ्या बापाचं शत्रूंनी सुद्धा कौतुक केलं, इतका मोठा तुझा बाप आहे. आणि म्हणून साधू समर्थ रामदास स्वामींसारख्या संतांनी काय अपेक्षा करावी, याहुनी करावे विशेष, तरीच मानवावे पुरुष. तुमच्या बापापेक्षा सुद्धा तुम्ही 2 पावलं पुढे टाकली पाहिजे, अशी अपेक्षा थोरा मोठ्यांनी, हिंदू बांधवांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडनं केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्वाण झाल्यानंतर या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि माझ्या मायबापांनो, वेग इतका प्रचंड होता, नीती इतकी प्रखर होती, इतका जोरदार कारभार सुरू केला की ते बुरानपूर जे होतं औरंग्याचं आवडतं शहर, जिथे औरंग्याची फार मोठी संपत्ती प्रतिष्ठा दडलेली होती, त्या बुरानपुराची राख रांडोळी करून टाकायचं काम आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. आमच्या वाटेत येऊन वाटमारी करणाऱ्यांना त्यांच्या घरात घुसून त्यांची लायकी दाखवायचं काम आम्ही करू शकतो, हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं. बुरानपुरात घुसले, त्या जुन्या औरंगाबादात घुसले आणि एक हिंदू पदपातशाह काय असतो या सगळ्या हिंदू विरोधी शक्तींना दाखवून दिलं, या इस्लामिक आक्रमणकर्त्यांना दाखवून दिलं. आणि माझ्या मायबापांनो, तुम्ही पण इतिहास ऐकत आलात. तो औरंग्या, त्याचं सत्तेवर इतकं प्रेम होतं, खुर्चीवर इतकं प्रेम होतं, अहो गादीसाठी स्वतःचा बाप शहाजहान त्याला तुरुंगात डांबून ठेवलं, त्या खुर्चीसाठी स्वतःचा भाऊ दारा शिकाव त्याचं मुंडकं छाटलं, तुरुंगातल्या बाप शहाजहानला थाळीत सजवून पाठवलं. इतका क्रूर, इतका विकृत, मानव जातीला कलंक अशा प्रकारचा औरंग्या, त्याला जेव्हा समजलं की बाप रे बाप, हे काय वादळ सुटलंय, हे काय तुफान आलंय महाराष्ट्रात. आपण बघा, छत्रपती शिवाजी महाराज हयात असेपर्यंत औरंग्या कधी महाराष्ट्रात शिरला नाही. त्याने सरदार पाठवले, त्याने योजना आखल्या स्वराज्य संपवण्यासाठी. पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार स्वीकारल्यानंतर दिल्लीतल्या औरंग्याची सुद्धा खुर्ची हल्ली आणि औरंग्याच्या सुद्धा लक्षात आलं की आत्ताच्या आत्ता हे महाराष्ट्रात उभं राहिलेलं भगवं वादळ जर आपण थांबवलं नाही तर हिंदुस्थानात फडकत असणारा भगवा ध्वज, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेलं पोरग धर्मवीर छत्रपती संभाजी राजा, तो भगवा ध्वज साता समुद्रा पार फडकवून दाखवल, ही त्याची योग्यता आहे. हे क्रूर औरंग्याच्या जेव्हा लक्षात आलं, एका 24-25 वर्षाच्या, 22-23 वर्षाच्या तरुण पोराला संपवण्यासाठी वयाचे बहुतांशी वर्ष ज्याने सत्ता भोगण्यात घालवले, तो औरंग्या एका तरुणाला संपवण्यासाठी लाखोंची फौज घेऊन या महाराष्ट्रावर चालून आला. आत्ता संपवून टाकतो स्वराज्य
विचार संपवून टाकतो, शंभू राजाचं भगवं वादळ संपवून टाकतो. म्हणत आलेला औरंग्या, माझ्या मायबापांनो, जे आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीत उपस्थित नसतील झाले ना, त्यांना सांगा की बाप तो बाप रहेगा. अहो 9 वर्ष त्या औरंग्याला थांग पत्ता लागू दिला नाही. या महाराष्ट्राच्या नरसिंहानं, धर्मवीर छत्रपती संभाजी राजानं 9 वर्ष झुलवत ठेवला. औरंग्या 9 वर्ष. छोटे, अहो एक पंचवार्षिक झाल्यावर दुसऱ्या पंचवार्षिकचा भरोसा नसतो. आमच्या राजानं 9 वर्ष, जे फार मोठं संकट, ज्याची जगभर दहशत, असा औरंग्या 9 वर्ष झुलावला. सुनील भाऊ, इट्स नॉट ए जोक. विनोद नाही हा पराक्रम आहे, ही रणनीती आहे, हे कौशल्य आहे, हे महाराष्ट्राचं वैभव आहे, बुद्धीचं पण आणि शक्तीचं पण. आणि माझ्या मायबापांनो, सैन्य थकलं, धान्याची कोठारं संपायला लागली. तिकडं औरंग्या इकडं महाराष्ट्रात शिरल्यामुळं उत्तरेतली राज्य पुन्हा हिंदुत्वाचा गजर करायला लागली, पुन्हा आपापला धर्म वाचवायला लागली. की अरे महाराष्ट्रात जर हिंदू धर्म टिकू शकतो, हिंदू राजा उभा राहू शकतो, तर आपणही आपल्या राज्यांचं रक्षण करू शकतो. हे उत्तरेतल्या राज्यांना पण लक्षात आलं. काल परवाची घटना सांगतो. त्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून त्या ममताबाईचं सरकार होतं आणि तिथे इतके हिंदूंवर अन्याय केले होते, इतके अत्याचार केले होते की तिथला हिंदू आता संपण्याच्या मार्गावर आला होता. पण एक येतो सेफ हे म्हणत पुन्हा हिंदुत्वाचा जागर झाला आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपण भगवा भडकवून दाखवला. मुद्दा माझा पुढे आहे. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा भगवा फडकला, हिंदूंना आनंद झाला. आणि माझ्या मायबापांनो, तिथलं पहिलं परिवर्तन काय माहितीये? तिथे जे परकीय आक्रमणकर्त्यांचं उदात्तीकरण करायचं सुरुवात झाली होती, त्या पश्चिम बंगालमध्ये तिथल्या उद्यानांची जुनी परकीय आक्रमणकर्त्यांची नावं पुसून, त्यांच्या पाट्या काढून त्या उद्यानाला नाव काय दिलं गेलंय माहितीये? काय नाव दिलं गेलं माहितीये? छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. माझा मुद्दा असा आहे की अहो, महाराष्ट्र सोडा, बाहेरच्या राज्यातील लोकांना सुद्धा जेव्हा हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व समाजासमोर प्रमोट करायचं असतं, हिंदू राजा समाजासमोर प्रमोट करायचा असतो, तेव्हा बाहेरच्या राज्यातल्या आपल्या हिंदू बांधवांना सुद्धा नाव छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हेच घ्यावं लागतं. हे तुमच्या आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे हो. अरे आपल्यातले काही नालायक त्या शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही भाषणात. नाही नाही नाही, आपल्यातल्या काहींनी त्यांच्यावर वेगवेगळं लिहून ठेवलं, पण बाहेरच्या लोकांना त्यांचं महत्व कळालं. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रत्येक भाषणामध्ये गौरव जर कुणाचा करतात तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा करता जाहीरपणे सांगतात, हा हिंदुस्थान कुण्या औरंग्या बाबराचा नाहीये, तर हा हिंदुस्थान माझ्या छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांचा आहे. का? अहो, इथून प्रेरणा आली हिंदुत्वाची. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणत तो भगवा ध्वज फडकवायचं काम या नरसिंहांनी केलं. आणि 9 वर्ष जेव्हा औरंग्या झुलावला, सैन्य थकलं, अन्नधान्य संपलं, मग सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी औरंग्याने युक्ती अशी केली. मनाला तुम्हाला माहित आहे, मी एकदा मनावर घेतल्यावर काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्याने त्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याला स्वतःच्या डोक्यातला तो ताज जो होता ना, की ज्या ताजसाठी, ज्या मुकुटासाठी
ज्याने स्वतःच्या बापाला तुरुंगात डांबलं, भावाचं मुंडकं छाटलं, तो ताज असा डोक्यातून काढला आणि जमिनीवर ठेवला आणि प्रतिज्ञा केली की जोपर्यंत छत्रपती धर्मवीर संभाजी राजाला जिवंत अथवा मृत कैद करत नाही तोपर्यंत हा ताज मी डोक्यात घालणार नाही. माझ्या हिंदू बांधवांनो, मला सांगताना अभिमान वाटतो, जगात ज्याची दहशत होती, जग ज्याला घाबरत होत, त्या औरंग्याचं सुद्धा डोकं लांड करायचं काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. लांडा फिरायला लावला त्याला, त्याच्या डोक्यातला टोप काढून टाकला, ताज काढून टाकला आणि औरंग्या सुद्धा डोकं लांड करून टाकलं, त्याचं डोकं सुद्धा. ते आपले धर्मवीर संभाजी महाराज. पण काय आपल्या हे हिंदू संमेलन कशासाठी माहितीये? हे इतिहासातून शिकण्यासाठी आहे, आपला पराक्रम माहीत करून घेण्यासाठी आहे आणि आपल्या इतिहासात ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये यासाठी आहे. शेवटी काय झालं माहितीये भाऊ? अहो, औरंग्याला छत्रपती संभाजी महाराज सापडलेच नाही. शेवटी त्याला कपट करावं लागलं की अरे, प्रत्येक समाजात काही फितूर हे जन्माला येतच असतात, त्या हिंदू धर्मामधले फितूर शोधा. आणि उत्तर मिळालं, मेवणेच फितूर आहे, पावणे रावळे फितूर आहेत आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे सख्खे मेवणे गणोजी कान्होजी त्या काळात फितूर झाले, क्रूर औरंग्याला जाऊन मिळाले आणि दादा, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, हमारी कश्ती डुबी वहा जा पाणी कम था. अरे बाबांनो, इतिहासातून आपल्याला हेच शिकायचंय, या परकीय आक्रमणकर्त्यांमध्ये तितका दम नाही की ते आपल्याला भिडतील आणि आपल्याला नडतील. या परकीय आक्रमणकर्त्यांनी नेहमी हेच केलं, परधर्मीयांनी नेहमी हेच केलं, आपल्या आपल्यात फूट पाडली, फोडा आणि राज्य करा. तुम्ही मुघल बघा, ताई साहेबांनी सांगितलं की जिजाऊ साहेबांना काय खंत होती, आमच्या सुनील भाऊंनी सांगितलं काय खंत होती जिजाऊबाई साहेबांना की अरे, हे मराठे, हे हिंदू लढताय कोणासाठी? मुसलमानांसाठी. जिंकले तर कोण जिंकला? निजामशाह जिंकला. हरला तर कोण हरला? आदिलशाह हरला. जिंकला तर कोण जिंकला? कुतुबशाह जिंकला. अरे, जिंकणारे मुसलमान, हरणारे मुसलमान आणि मरणारे मात्र हिंदू. हे दुःख जे आपल्या वाट्याला आलं ते आपल्या आपापसातल्या फुटीमुळे आलं आणि आज आपल्याला त्यातून बोध घ्यावा लागेल की हिंदू धर्मातली फूट थांबवण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो ना तर हिंदू धर्माला कधीच अडचण नाही. पण तुम्ही इतिहास बघा, आपल्याला दगा फटका जो झाला तो आपल्याच लोकांमुळे झाला. अहो, आज आम्ही लव जिहादच्या विरोधात भिडतोय, लँड जिहादच्या विरोधात भिडतोय, वोट जिहादच्या विरोधात भिडतोय, पण दुःख होतं, दुःख जेव्हा आपलाच हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला अडचण आणतो, आडवा येतो, तेव्हा नाईलाज असतो. एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकावी लागते ना, तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होतं. काय आम्हाला त्यात फार आनंद झाला? अशातला भाग नाही हो. आम्हाला औरंग्याला ठोकण्यात मजा आहे, आम्हाला अब्दुल्ल्याला फाडण्यात मजा आहे, आम्हाला हिंदूंची डोकी काळी करण्यात अजिबात येत किंचितही आनंद नाही. पण काय करणार? खंडोजी खोपड्यासारख्याचे हातपाय तोडावेच लागले, सूर्याजी पिसाळांना शिक्षा द्यावीच लागली. ही फितूर शेवटी धर्मासाठी घातक असतात आणि शेवटी धर्माच्या आड जर सख्खा बाप जरी आला तरी त्याला सोडायचा नसतो. हे आपल्याला शिकवलंय. भाऊबंद जरी धर्माच्या वाटेत आडवे आले त्यांना सोडायचे नसतात. काय शिकवलं महाभारतानी? धर्मासाठी आप्तांशी लढणे, मागे सरणे नाही, होता संभ्रम धनुर्धरा त्या स्फूर्तीप्रद हरिगीता गाई. धर्माला जर आडवा येत असेल पुढचा तर तो भाऊबंद असू द्या, नातेवाईक असू द्या, त्याला धडा हा शिकवलाच पाहिजे. आणि म्हणून करावं लागतं, पर्याय नसतो. जर कोणी म्हणत असेल की वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही एक संबंध नाहीये
जर कोणी म्हणत असेल वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करायचं काम सुरू आहे, जर कोणी म्हणत असेल जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे, तर आज मी तुम्हाला सांगतो जागेवर त्याचं तोंड काळं करायचं काम करा, सोडू नका त्याला. अरे हिंदू धर्माचाच वारकरी संप्रदाय, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, तुकाराम महाराज म्हणतात. जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अरे वेद मार्गानच जाणार आमचा वारकरी संप्रदाय, तो हिंदू धर्माचाच एक भाग आहे. आणि वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करू नका म्हणताय. अरे आम्ही कोण वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करणारे? वारकरी संप्रदाय 700 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापन केला ना, तेव्हाच स्वतःच्याही हातात आणि वारकऱ्यांच्या हातात जो झेंडा दिला ना, तो झेंडा भगवाय रे गांडो. कोणता झेंडा दिला? आज वारीच्या वाटेनं, आळंदी पंढरपूरच्या वाटेनं कोणता झेंडा फडकवत नेता वारकरी? अरे भगवा झेंडा फडकवत नेता, ते आमचं हिंदुत्वच आहे. जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे, म्हणणाऱ्याच्या फक्त डोक्यावर शाई नका टाकू, त्याच्या तोंडात शेण कोंबा शेण. अरे कोणत्या संशोधकांनी शोध लावला जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे? राम काय कुठल्या पक्षा संघटनेची मक्तेदारी आहे का येड्या? अरे वाल्मिक महर्षींसारख्या, ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांनी दिला राम आम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी. तुकाराम महाराजच म्हणतात राम म्हणता रामची ओविजे, पदी बैसोनी पदवी घेविजे. अरे आम्ही रामनामाचे धारक आहे, नेनो प्रकार अनिक. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनिक. आम्ही राम, कृष्ण आणि हरी या देवतांची पूजा करणारा वारकरी संप्रदाय. आम्हाला रामही सारखा आहे, आम्हाला कृष्णही सारखा आहे आणि आम्हाला विठ्ठलही सारखा आहे. अनेक लोक म्हणतात विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही, मग हे वारकरी आक्रमक का होता? अरे बाबा, मग रामाच्या हातात शस्त्र आहे, अयोध्येतले लोक काय गोळ्याच मारीत सुटले का काय? अरे काय कुठला संदर्भ कुठं लावताय? कृष्णाच्या हातात बासरी आहे, मग तिथली लोक काय बासरीच वाजवीत फिरू राहिले का? अरे जेव्हा बासरी घ्यायची वेळ येते तेव्हा आम्ही बासरी हातात घेतो, आणि जेव्हा धनुष्य हातात घ्यायची वेळ येते तेव्हा धनुष्य हाती घेतो, आणि जेव्हा शंख हातात घ्यायची वेळ येते तेव्हा आमच्या विठ्ठलाचा शंख आम्ही हाती घेतो. तो आमचा वारकरी संप्रदाय. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती अनुकाटी म्हणणारा आमचा वारकरी संप्रदाय. समोरचा चांगला असेल तर त्याला आम्ही लंगोटी देतो, पण समोरचा जर धर्मविरोधी असेल, फूट पाडणारा असेल, हिंदूंमध्ये मतभेद निर्माण करणारा असेल, तर त्याच्या डोक्यात काठी घालणारा वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळं सगळ्यांच्या नादी लागायचं. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजांच्या मावळ्यांच्या आणि ज्ञानोबा तुकोबांच्या वारकऱ्यांच्या नादाला लागायचं नाही, ठोकून टाकतात. हा, आणि त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तेच झालं. हे आपल्यात आज जसे फूट निर्माण, काय दुखणं काय माहितीये का? सगळं काय झालंय, निवडून यायचा प्रॉब्लेम झालाय. हिंदूंनी संप्रदाय विसरले. ते काय म्हणतात, संप्रदायाच्या पलीकडे जाऊन धर्म महत्वाचा आहे. हिंदू मधल्या जातीत जन्माला आलेले लोक जात विसरले. ते म्हणताय जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई. आणि मग काय झालं, लक्षात आलं आपलं शीटच लागत नाही का? हिंदूंनी तर आता ठरवून टाकलं, जो हिंदू इतका काम करेगा वही देश में राज करेगा. आणि हे लक्षात आल्यामुळं आता यांना थांबवण्यासाठी एकच पर्याय, यांच्यामध्ये फूट पाडली पाहिजे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये फूट पाडण्यासाठी काही दुष्ट वृत्तीचे लोक, पाताळ यंत्री लोक, कुरखोड्या करणारे लोक, कपट करणारे लोक वारकरी संप्रदायात सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न करताय. मावळ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय. शिवरायांना देव म्हणू नका, शंभूराजांना देव म्हणू नका. का? फोडा आणि राज्य करा. तोच प्रकार झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं. मुकर्रब खान नावाचा तो सरदार हजारो सैन्यानिशी संगमेश्वरात गेला. 11 वाजेपर्यंत बोलतो बरं का, 10 मिनिटं राहिले. 10 नाही बोला म्हणताय तुम्ही, पण आता वेळ पण भरपूर झाला.
11ला संपवतो, 10 मिनिटं राहिले. अरे मी पण 2-4 दिवस झालेले दमलोय. किती प्रतिक्रिया आणि किती सगळा विषय. पण काय हिंदू आहे, हा रडायचं नाही, लढायचं, झुंजायचं. काय मला म्हणजे मी थकलोय यासाठी अभिनंदनाच्याच फोनला येतो. काळ का केलं, मारलं का नाही. काय करावं, आपल्या लोकांना मारायलाच पाहिजे होता आणि ठोकायलाच पाहिजे होता. म्हटलं थांबा, पुढची यादी येऊ द्या, ते पण करू. हे बघा, देवानं सुद्धा शत्रूला आधी सुधरवण्याचा प्रयत्न केलाय. भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी रावणाला सुधरवण्याचा प्रयत्न केलाय. गोपाल कृष्णांनी कंसाला सुधरवण्याचा प्रयत्न केलाय. शिवराय शंभूराजांनी सुद्धा यांना सांगितलं, अरे पोट भरा पण मंदिरं नका पाडू. समजून सांगायचा सगळ्यांना प्रयत्न केला. पण जेव्हा नाही ऐकलं ना, तेव्हा मग सुदर्शन चक्र काढलंय, तेव्हा मग धनुष्यबाण काढलाय. त्यामुळं त्या मुकर्रब खान नावाच्या त्या सरदारांना आमचा राजा साखळदंडामध्ये कैद केला. माता माऊल्यांनो, 1 नाही 2 नाही, तब्बल 40 दिवस छळ झाला हो शंभूराजांचा. इतका आनंदवित छळ झाला, काकडी सोलावी तशी त्वचा सोलून काढली, त्याच्यावर मीठ मिरची टाकली, जीभ आसडली हो, तप्त सळ्या डोळ्यात घातल्या. एक बोट तोडलो, एका दिवशी सगळी बोट नाही तोडली भाऊ. आज एक बोट तोडायचं, त्या बोटाच्या वेदनेतून बाहेर आल्यावर मग दुसरं तोडायचं, इतका छळ. पण माझे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ना, हिंदूचं रक्त होतं अंगात. बलदंड शरीर कमावलं होतं. जिजाबाई साहेबांनी चांगलं खाऊ पिऊ घातलेलं होतं. ठेच लागली म्हणून 5 दिवस आता आराम करू, अशातला आपला राजा नव्हता. बचेंगे तो लढेंगे. रोज मनोमन हाच विचार करायचे, नियतीने साथ द्यावी आणि या साखळ दंडांमधून सुटावं. साखळ दंडातून जर सुटलं तर या औरंगेला ठोकूनच रायगडावर जाणार, असा लांबचं मोठं स्वप्न पाहणारा माझा धर्मवीर संभाजी राजा होता. पण काय नियती क्रूर झाली होती, नियतीची साथ भेटली नाही. 40 दिवस अनन्वित अत्याचार झाल्यानंतर शेवटी कुठेतरी क्षमता संपते आणि फाल्गुन वद्य अमावस्येला त्या वडू तुळापूरच्या मातीमध्ये भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माझा राजा पूर्णपणे अक्राळ विक्राळ त्या अवस्थेमध्ये मातीवर वाळूत पडलेला मनोमन एकच विचार करत होता. लहानपणापासनं जवळची माणसं, साधू संत, नातेवाईक सगळे म्हणायचे, तुझा बाप लय मोठा आहे राव, तू काहीतरी करून दाखव. तुझा बाप लय मोठा आहे राव, तू काहीतरी करून दाखव. आणि आकाशाकडे बघून त्या साधू संतांची, त्या सगळ्या सोयऱ्यांची, त्या पाहुण्या रावळ्यांची, मोठ्या धाट्यांची आठवण करत एकच प्रश्न विचारत होते, जमलं का हो मला? 32 वर्षांचं आयुष्य आहे, 32व्या वर्षी महाराजांनी अखेरचा श्वास घेतलाय. हेच विचारत होते, जमलं का हो मला? आणि निश्चितच उत्तर मिळत होतं, जमलं जमलं. मनोमन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणत होते की माझ्या बापानं, छत्रपती शिवाजी राजानं हिंदू धर्मासाठी जगावं कसं हे उभ्या जगाला दाखवून दिलं. आणि त्याच्या पोटी जन्माला आलेल्या या बछड्यानं, या छाव्यानं हिंदू धर्मासाठी मरावं कसं हे जगाला आज दाखवून देतोय. आणि दादा, जगदंब जगदंब हर हर महादेवचा गजर करत फाल्गुन वद्य अमावस्येला आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आणि त्या दिवसापासनं या हिंदुस्थानात जन्माला आलेलं, हिंदू कुळात जन्माला आलेलं प्रत्येक लेकरू गरजलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या जयंती उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला एकच संकल्प करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून फक्त चालणार नाही, धर्मवीर संभाजी महाराज की जय म्हणून फक्त चालणार नाही,
त्या व्यक्तिमत्वांनी धर्मासाठी जसे आयुष्य खर्च घातले ना, तुम्हाला आम्हाला सुद्धा एक वज्रमूठ बांधावा लागल की रोजचा प्रपंच चालतच राहील. रोजचं हे जेवायचं, झोपायचं, हागायचं चालतच राहील. पण जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू धर्माला, आमच्या हिंदू राष्ट्राला, आमच्या देवी देवतांना आम्हाला त्यांच्या चरणी काही सेवा करण्याची संधी मिळेल, तेव्हा आम्ही प्रसंगी संसारावर तुळशी पत्र ठेवू, पण हिंदू धर्मासाठी स्वतःचं आयुष्य कापू, हा संकल्प आपल्याला करावा लागल. येतो धर्मस्ततो जया, स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्म भयावा. स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी मृत्यू आला तरी चालेल. आज संग्राम बापू भंडारे टीकेचा धनी आहे, पण मला दिसतंय ना, मला कळतंय ना की 2026 मध्ये याच हिंदुस्थानामध्ये राहून काही लोक म्हणताय मुसलमान आहे आम्ही, काही लोक म्हणताय ख्रिश्चन आहे आम्ही. अरे मग माझ्या बांधवांना पण मला सांगावंच लागेल ना. अरे डारकाळी फोडून सांगा, हिंदू आहे आम्ही, गर्व से को हम हिंदू आहे. जो तो आपापल्या धर्माचा ताकदीने प्रचार प्रसार करतोय, प्रसंगी षडयंत्र करतोय. ताईंनी सांगितलं की नको त्या भावनेला त्याचं भांडवल करून आमच्या लेकी बाळींना लव्ह जिहादला बळी पाडलं जात आहे. जमिनी वक्फ बोर्डाच्या माध्यमातून लुबाडल्या जात आहे. जिथे जिथे परधर्मीयांची संख्या वाढतीये, तिथला तिथला हिंदू आज सुरक्षित नाही. अहो, नाशिकच्या TCS कंपनीमध्ये हे शिकून गेलेले जिहादी आपल्या सुशिक्षित हिंदू लेकी बाळींचं शोषण करताय. आणि त्यात आरोपी असणारी एक जिहादी मुस्लिम पोरगी, तिला सुरक्षा धर्मवीर छत्रपती संभाजी नगर मधला एक मुसलमान नगरसेवक देतोय. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल? अहो, त्या दिवशी फक्त काळ फासलं नाही एकाला मी, तर माझ्याकडे गुन्हेगार या भावनेने पाहायला लागले. आणि जिनं लाखो काय 1, 10, 15, 20 आकडा अजून समोर आला नाही, पण अनेक हिंदू पोरींचं शोषण ज्या TCS कंपनीमध्ये केलं गेलं, तिथल्या आरोपी जिहादी पोरीला धर्मवीर छत्रपती संभाजीनगर मधला एक जिहादी मुसलमान नगरसेवक आश्रय देतोय. आणि आपण म्हणतो हिंदू कुठं खतरे में, हिंदू कुठं खतरे में. म्हणजे काय आमचे मुंडके उडवल्यावरच आम्ही प्रबोधन करू काय? अनेक जण जेव्हा म्हणताय की बाबा 2014 पासून जर हिंदुत्ववादी सरकार आहे तर हिंदू आता खतरे में आहे का? अरे बाबा, ताण लागल्यावर वीर खोदायची ही वृत्ती आता हिंदूंनी सोडून दिली. आता आम्ही ताण लागल्यावर वीर नाही खोदणार. आता आम्ही अशी यंत्रणा करणार की ताण लागायच्या आधीच आमच्याकडे पाणी तयार पाहिजे. आता आम्ही परकीय आक्रमण करते, आमच्यावर हुकूमत प्रस्थापित करतील, इंग्रज देश बळकावतील आणि मग आम्ही चले जाऊ म्हणणार नाही. आता हिंदू विरोधी षडयंत्र शिजायच्या आधीच आम्ही जागच्या जागेवर ठेचून टाकणार, इतकी आता हिंदूंनी आम्ही तयारी केली. माझी तुम्हाला आज एकच विनंती आहे, कुणी किती विष पेरू द्या, तुम्ही एकच संकल्प करा, हम सब हिंदू भाई भाई. जातीपाती सोडून द्या. मी मराठा आहे, तो वंजारी आहे, तो सुतार आहे, तो माळी आहे, ती तैली आहे, मातंग आहे, बिल्ला आहे. नाही, आता ओरडून सांगा, आम्ही फक्त हिंदू आहे आणि हिंदू हीच आमची ओळख आहे. माझी तर इच्छा आहे आता हिंदू म्हणून जन्माला नाही यायचं भाऊ, आता हिंदुत्ववादी म्हणून जन्माला यायचं. आज हे सोशल मीडियावर काम करणारी पोरं, रोज मी यांचे रील बघतो. या माझ्या सगळ्या भावांना सांगतो, भावांनो, लय रील स्टार आहे जगात जगात, पण या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा असं काम उभं करा. महिन्यातला एक तरी रील तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवा. महिन्यातला एक तरी रील तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांवर बनवा. महिन्यातला एक तरी रील तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर बनवा. महिन्यातला एक तरी रील तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बनवा. हिंदुत्ववादी जे धर्माचा प्रसार करताय त्यांच्यावर एक तरी रील बनवा. मी माझ्या बहिणीला सांगतो, ती सोशल मीडियावर एक पोरगी, सध्या आमची एक सहकारी श्रद्धा शिंदे म्हणून तरुण पोरगी आहे, श्रद्धा शिंदे नावाची, तुम्ही आवर्जून सर्च करून बघा. अहो, आईन तरुण असलेली ती पोरगी काहीतरी अश्लील गाण्यांवर नाचत नाही, काहीतरी अश्लील शब्द बोलत नाही, अंग प्रदर्शन करत नाही. ती श्रद्धा शिंदे नावाची पोरगी
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज घराघरात पोहोचले पाहिजे म्हणून रोज एक व्हिडिओ बनवती आणि देशभर प्रसारित करती. त्या पोरीचा आदर्श घेऊन माझ्या प्रत्येक हिंदू भगिनीने सुद्धा आपल्या सोशल मीडियावरनं आपल्या हिंदू धर्मात जन्माला आलेल्या राष्ट्रीय पुरुषांचा प्रचार प्रसार हा केलाच पाहिजे. अहो सरळ म्हणतात हाय ना मोदी, सरळ म्हणतात हाय ना देवाभाऊ, हाय ना नितेश राणे साहेब. मग आपल्याला कशाला काढलंय? सगळं त्यांनीच करायचं. मग तुम्ही आम्ही काय करायचं? हे बघा, वाट्याला जी सेवा येईल ती आपण पण पार पाडली पाहिजे. रामनामाचा प्रचार प्रसार करू, धर्माचा जय जयकार करू आणि पर्यायानं भगवा ध्वज सुरक्षित राहील. ही डोक्यावरची भगवी टोपी सुरक्षित राहील, कपाळावरचा टिळा सुरक्षित राहील. जोडत चाला. अरे आमचे बजरंग दलाचे पोरं, आमचे विश्व हिंदू परिषदेचे पोरं, आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पोरं, इतर हिंदुत्ववादी संघटनांची पोरं, अरे जसं बहिणीच्या लग्नाला या असं म्हणता, हिंदू संमेलनाला या बर का, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला या बर का. काय त्यांच्या बहिणीचं लग्न आहे का मेवणीचं लग्न आहे? अरे एवढं आपल्याला लुलुतू पुकारताय ते कोणासाठी करताय? अरे ते धर्मासाठी करताय. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना आहे आणि जेवढ्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणारे या महाराष्ट्राच्या मातीत भूमिपुत्र आहे, सगळ्यांना आपल्याला साथ द्यायची आहे. तो त्या संघटनेचा आहे, तो त्या संघटनेचा आहे, फेकून द्या आता. जो हिंदुत्वाचं काम करतो तो माझा आहे. राजकीय पक्ष सुद्धा काय घेणं देणं नाही आम्हाला, कोणत्या का पक्षात राह, पण हिंदुत्वाचा प्रचार कर, हिंदुत्वाचा प्रसार कर. आम्ही तो आहे सोबत आहे. आज संग्राम भांडारेला म्हटलं जातं की तो भाजपाचं काम करतो. अरे गादाड्या, जेव्हा जेव्हा ज्याने ज्याने हिंदुत्वाचं काम केलं ना, हा संग्राम भांडारे त्याच्या सोबत उभा राहिला. आमचे नितेश राणे साहेब हिंदू धर्माचं काम करतात, आम्हाला अभिमान आहे त्यांचा. आमचे महेश दादा लांडगे हिंदू धर्माचं काम करतात, आम्हाला अभिमान आहे त्यांचा. आमचे गोपीचंद पडळकर साहेब जाहीर हिंदुत्वाची भूमिका घेतात, आम्हाला अभिमान आहे त्यांचा. पण ते अहिल्यानगरचे आमदार आहे संग्राम दादा जगताप, ते कोणत्या पक्षात आहे? कोणते? भाजपात आहे, शिवसेनेत आहे. ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा काहीशी वेगळी आहे. पण संग्राम दादांच्या जेव्हा लक्षात आलं, त्यांना काही अनुभव आले की शेवटी हिंदू धर्मापेक्षा मोठं या जगात काहीच नाही, आणि संग्राम दादा जगतापांनी जाहीर हिंदुत्वाची भूमिका घेतली. अहो देशभरातल्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आज संग्राम दादा जगतापांच्या सोबत उभे आहे. ते आमच्यावर संस्कार आहे. माझं ते बाळण दुसऱ्याचं ते कार्ट, तसले आम्ही नाही. नेत्याची चाटुगिरी करणारे आम्ही नाही. चुकला तर आम्ही त्याला धडा पण शिकवतो. जो जो धर्माच्या विरोधात गेला त्याला त्याला भाऊ आपण धडा शिकवला, आणि तेच सूत्र घेऊन चालायचं. जो हिंदुत्वासोबत आम्ही त्याच्या सोबत. आपल्या नेत्याला म्हणायचं कोणत्या पक्षात राय बाबा, फक्त भगवी टोपी घालून फिर. कोणत्याही पक्षात राय बाबा, पण कपाळाला टिळा लावून फिर आणि गर्व सेकव हम हिंदू आहे म्हण. आम्ही तुझेच. हेच सूत्र आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली अभय नरका जाण. त्यामुळं नको त्या खुलचट विचारांना बळी पडायचं नाही. धर्माचा भगवा ध्वज घेऊन पुढे निघायचं, आणि एक ना एक दिवस मारावंच लागतं. माझ्या तरुण भावंडांना सांगतो, साधू संतांचा, महापुरुषांचा, देशाचा अपमान सहन नाही करायचा. कधी ना कधी मारणारच आहे. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, 100 वर्ष कोल्हा कुत्रा होऊन जागण्यापेक्षा पोरांना 25 वर्ष वाघासारखं जागा, मर्दासारखं जागा. त्यामुळं इथून पुढं त्या नसरापूरला 3 वर्षाच्या पुरीवर बलात्कार झाला. त्या मालेगाव मधल्या डोंगराळे गावात 3 वर्षाच्या पुरीवर बलात्कार झाला, आणि ते बलात्कारी आज तुरुंगामध्ये चांगल्या प्रकारे खाऊन पिऊन त्यांची सुविधा झाली. इथून पुढे माझं सांगणं आहे, महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जर अशा लहान सहान पोरींवर बलात्कार झाला आणि गावातल्या 99% लोकांना जर मान्य असेल की हा बलात्कार या व्यक्तीने केलाय, हे जर गावातले 99% लोक म्हणत असतील, तर आज मी तुम्हाला सांगतो, पोलिसांना फोन करायच्या आधी आम्हा हिंदुत्ववाद्यांना फोन करा. त्याला पोलिसांपर्यंत न्यायची वेळ येऊन देणार नाही. बंद करून टाका हे आता. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रांजाच्या पाटलाचे जे हातपाय छाटले ना, ती शिवशाही, आम्ही हिंदुत्ववादी
ज्या गावात अशा लहान सहान मुलींवर बलात्कार होतील ना, ती शिवशाही राबवायचं काम आम्ही हिंदुत्ववादी करू, जेणेकरून पुढच्या काळामध्ये या काही निरागस लेकीवर वाकडी नजर करून पाहण्याची कुणा पाप्याची हिंमत नाही झाली पाहिजे. हे सूत्र राबवा, कसरत करा, मेहनत करा, पोरांनो व्यायाम करा, दारू गुटखा सिगारेट पासून लांब राहा. स्वतःवर प्रेम नसेल तर धर्मावर प्रेम करा आणि त्या धर्मासाठी जगा, पण दुर्व्यसनांच्या आहारी जाऊ नका, ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊ नका. सोशल मीडियावरनं जे षडयंत्र सुरू आहेत, फेक अकाउंट वरनं अश्लील व्हिडिओ पाठवले जातात आणि तुमचे अश्लील व्हिडिओ कॅप्चर केले जातात आणि पुन्हा ब्लॅकमेलिंग केलं जातं. या षडयंत्रांपासून सावध राहा. मुळात विचारांची कास जर धरली, आज या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाली हो, काय नाही हो, पडद्याच्या मागे उभे राहिले, कधी नावासाठी नाही हिंदू धर्मासाठी काम केलं. आज आपल्याला दिसतो तो नेता राव मुख्यमंत्री झाला, तो नेता आमदार झाला, तो वक्ता प्रभावी झाला, त्याचा लय पॉप्युलॅरिटी वाढली, पण खोलात गेलं ना, त्या सगळ्या प्रसिद्ध हिंदुत्ववाद्यांच्या माग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हात असतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुस्थानाची ताकद आहे आणि नंतर निर्माण झालेल्या सगळ्या हिंदुत्वाच्या चळवळी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातूनच निर्माण झाल्या. त्यामुळे ती मातृसंस्था आहे, त्या संस्थेच्या संपर्कात राहा. आपल्या पोरा बाळांना ना त्या अभ्यास वर्गांना पाठवा, तिथं आहे ना मनगट आणि मस्तक दोन्हीची तयारी करून घेतली जाते. आपल्या पुढच्या पिढ्यांना हेच म्हटलं पाहिजे. आज देवा भाऊ आपला मुख्यमंत्री अभिमानानं सांगतो की माझा बाप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता. तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा उद्या डॉक्टर होऊ, इंजिनियर होऊ, शेतकरी होऊ, कामगार होऊ, पण अभिमानानं आपण पण सांगितलं पाहिजे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत शिकून मोठे झालोय, हे आपल्याला सुद्धा सांगता आलं पाहिजे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात येऊ. आज या हिंदू संमेलनाच्या निमित्तानं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषदेचं बजरंग दल असेल, हिंदुत्ववादी परिसरातले सगळे पक्ष असतील, सगळ्या संघटना असतील, माता भगिनींच्या सगळ्या हिंदुत्ववादी चळवळी असतील, त्या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि आजचा हा महोत्सव घडवून आणला. त्या सगळ्या धावणाऱ्या पळणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा उत्साह आता थांबता कामा नये, हा उत्तरोत्तर वाढवा. मी माझ्या हिंदू धर्माचे अजून कडवट धर्म बांधव कसे उभे करल, धर्म भगिनी कशा उभ्या करल. भाऊ सगळे सोशल मीडियावाले, मला महिन्यात तरी एक महापुरुषांवर रील पाहिजेच, सगळे फेमस आहे, मी सगळ्यांचं बघतो, पण त्याचा धर्मासाठी वापर करू. अरे ते डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, तरी बुद्धीचा वापर कशासाठी करतात? धर्म वाढवण्यासाठी करतात. आणि आपली पोरं शिकली सवरली फेमस झाली की धर्म गुंडाळून ठेवतात आणि धर्मनिरपेक्ष होतात. हे होता कामा नये. जो जितका शिकल तितका इथून पुढच्या काळात धर्मनिष्ठ झाला पाहिजे, कडवट झाला पाहिजे, हिंदुत्ववादी झाला पाहिजे. अहो सगळे हिंदू पोलीस जर हिंदुत्ववादी झाले ना, तर एका पण कसायची गाय कापायची हिंमत होणार नाही. पण ते पोलीस अशा काळात मोठे झाले आपले ते भावंड, की ज्या काळात त्यांना शिकवलं धर्म वगैरे काही नसतो, सगळं सारखंच आहे आणि फक्त माणूसच आहे. अरे विचार बदलले का धर्म बदलले? आणि गो माता ही हिंदू धर्माची अस्मिता आहे. गाव विश्वस्य मातर. आता पुढच्या काळात ही पोरं जेव्हा पोलीस प्रशासनात जातील ना आपली, अरे बापरे, यांना गायींच्या मांसाची गाडी सापडल्यावर दुसऱ्या दिवशी बातमी नाही येणार, गाडी पोलीस स्टेशनला जमा केली, आरोपीला अटक केली. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी येईल, चकमकीमध्ये ड्रायव्हरचा एन्काउंटर करावा लागला. अरे गायीची हत्या नाही सहन करणारी पोरं आता पुढची पोरं मी पाहतोय, गावागावातली लहान पोरं आम्हाला पाहिलं की डायरेक्ट जय श्रीराम म्हणताय. हे रामाचं राज्य आलंय, ते आता फक्त राखायचंय. आता शाहिस्त्याचे बोट तोडायचे नाही, अब्दुल्ल्याचा पताळा काढायचा नाही. आता फक्त माझ्या शिवराय शंभूराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ना, ते फक्त राखायची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आणि ते राखण्यासाठी जगू पण आणि मरू पण. आणि ती काय अर्थानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. सगळ्या हिंदुत्ववादी आपल्या सहकार्यांनी मला आज इकडे निमंत्रित केलं. वेळ जास्त झाल्यामुळे थोडं जरा लय वाढवली, पटपट 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 जरा बोलतोय, माफ करा. पण तुमच्या सर्वांबद्दल नितांत आदर आहे. हजारो फोन येत आहे, अरे आम्हाला बोलवा मोहिमेला, आम्हाला बोलवा मोहिमेला. मला काय माहिती पोरांना मोहिमांची एवढी आवड आहे.
आता इथून पुढे सारख्या मोहिमा करतो, तुम्ही लक्षात ठेवा. फक्त सगळ्यांना संधी देतो आणि अशाच पद्धतीने मोहिमा करू. आणि शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशानं धर्मापायी प्राण घेतलं हाती. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्म रक्षा वयासाठी करणे अटी आम्हासी. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आज पत्रकार बांधव महाराष्ट्रभर आपल्या राजगुरुनगरचे आपले तिगळे भाऊ महाराष्ट्रभर फिरत असतात. आज भगवी टोपी घालून बसले, अभिमान आहे. त्यामुळं सगळे पत्रकार असतील, मान्यवर असतील, नेते मंडळी असतील, माता भगिनींमधल्या काही मोठे दाटी व्यक्तिमत्व असतील, आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. ही शस्त्रविद्या आत्मसात करणारे आणि त्या शस्त्रविद्येचा प्रचार प्रसार करणारे माझे सगळे भावंड, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. नलिनीताई वायाळ एक हिंदुत्ववादी घराण्यात जन्माला आलेली आमची बहीण आहे आणि इतकी आक्रमक आहे की शूरावीरांच्या लेकीबाळी कशा असतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या नलिनीताई आहे. महाराष्ट्रभर धर्माच्या प्रचारासाठी फिरत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपले सुनील भाऊ काळे, गाडा अभ्यास पार. तुम्ही इतिहास विचारा, देशातला विचारा, परदेशातला विचारा, कोणत्याही महापुरुषाचा विचारा, सुनील भाऊ थोडं का होईना त्या घटनेबद्दल आपल्याला काहीतरी सांगतील. आणि ही सगळी विद्या आत्मसात करून आता ते ज्ञान गावागावात पोहोचलं पाहिजे म्हणून आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील भाऊ काळे काम करतायत. या दोनही मान्यवरांच्या देखील चरणी नतमस्तक होतो. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. 11 म्हटलो पण 11 झाले. आता राजगुरुनगर आहे नाव, राजगुरूंचं गाव आहे राव. तुम्हाला अजून एक विनंती, ते खेळ बंद करा. मला जर विचारलं ना, मी आळंदीत राहतो, मला जर विचारलं ना हो तुमचं गाव तालुका जिल्हा सांगा, मी अभिमानानं सांगतो गाव आळंदी, तालुका राजगुरुनगर आणि जिल्हा पुणे. तुम्ही सुद्धा आज सगळ्यांनी संकल्प करा, खेळ 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 खेळ. कसलं खेळ? अरे आता आमचे 5-5 कोटीचे बंगले, 1.5 कोटीच्या गाड्या आहे, आमच्या गुंट्याला 50 लाखाचा भाव आहे. खेळ वगैरे नाही आता राजे 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 राजे. आणि आता आम्ही राजगुरुनगरकर, अभिमानानं राजगुरुनगर म्हणा. सगळ्यांनी शाळेत पण सवय लावा, शासकीय सगळ्या इमारती राजगुरुनगर करून टाका. हो एवढा मोठा इतिहास लाभला राव. तेव्हा ते ऐन तारुण्यात फासावर चढले, तेव्हा आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेतोय. त्या राजगुरूंच्या जन्मस्थानानं पुनीत झालेली भूमी आहे आणि इथे आज मला ही सेवा करण्याची संधी भेटली. त्या राजगुरू आपले जे स्वातंत्र्य वीर आहे, स्वातंत्र्य सैनिक आहे, त्यांच्या देखील चरणी नतमस्तक होतो. तमाम हिंदू बांधवांचे धन्यवाद व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जय श्रीराम, हर हर. धन्यवाद.